बातमी अजित पवारांच्या गटाची। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज खलबत बघायला मिळत आहेत। गरवारे क्लबमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीनंतर अजित पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत। अजित पवार या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार याकडे अर्थातच लक्ष लागलेलं आहे। तर अजित पवार यांची आज बैठक होते आहे। गरवारे क्लबमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीनंतर महत्त्वाचं म्हणजे अजित पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे या पत्रकार परिषदेमधनं अजित पवार नेमकी कोणकोणत्या विषयांवरती भूमिका मांडणार हे आपल्याला पाहावं लागेल। मुंबईतनं आपले प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। थेट त्यांच्याकडे जाऊयात। पंकज, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक पार पडतेय, काय नेमका या बैठकीचा अजेंडा दिसतोय, काय कळतंय? गुरु, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गरवारे क्लबमध्ये चर्चगेटला दुपारी 11 वाजता जी आहे ती बैठक आहे। बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत। या बैठकीच्या आधी काही प्रमुख धीरज शर्मा यांचा प्रवेश होणार आहे। त्याच्यानंतर सगळ्या स्ट्रॅटेजी असेल, लोकसभा निवडणुकीमधल्या गोष्टी असतील, याच्या पुढची स्ट्रॅटेजी असेल, विधान परिषदेची निवडणूक असेल, तसंच पक्षांतर्गत काही बाबी आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचं आणि महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये अनेक वितुष्ट आल्याच्या गोष्टी घडल्या होत्या किंवा घटना घडल्या होत्या। त्या सगळ्या गोष्टींचं डॅमेज कंट्रोल कसं करता येईल, विधानसभेच्या बाबतीतल्या गोष्टी कशा असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर पक्षाची स्ट्रॅटेजी काय असेल, कशा पद्धतीनं लोकांसमोर जाणार, नक्की रणनीती कसं, या आणि अशा अनेक गोष्टींवरती बैठक आहे। एका अर्थी आपण म्हणू शकतो की लोकसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी बैठक आहे, पुढची स्ट्रॅटेजी, पुढचा अजेंडा ठरवण्याची बैठक आहे आणि नक्की निकालानंतर पक्षाची भूमिका कशी असेल, लोकांसमोर कसं जायचं, काय परिस्थिती आली तर त्यांची भूमिका काय असेल, प्रत्येक परिस्थितीचा तिकडे जो ऑप्शन्स आहे तो क्लिक करून बघितले जातील आणि त्याच्यामध्ये काय भूमिका घ्यायची हे स्पष्ट होईल। अजित पवार स्वतः या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत, काय भूमिका घेतात, नक्की काय याच्याकडे चर्चा होते, या गोष्टींकडे सगळ्यांचंच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण महायुतीमध्ये धुसफूस आपण बघतोय, अनेक कारणांनी अनेक नेत्यांमध्ये कुठेतरी वाद होत आहेत, कुठेतरी एकमेकांना चॅलेंज केला गेला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी। तीच परिस्थिती आता विधान परिषदेत येऊ नये यासाठी काय करायचं, एक मेसेज कसा गेला पाहिजे लोक, या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ती आपण म्हणून साधक बाधक चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। अर्थात वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू पंकज। तुर्ता धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊयात।